नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं घ्यावीत याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एकंदरीत 4 ते 5 पिकं आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच शेतकरी मित्रांनो, येत्या पुढच्या जे काही महिना 2 महिन्याचा काळ आहे, तर या काळामध्ये ही पिकं तुम्हाला चांगला फायदा करून देऊ शकतात। म्हणजे या पिकांना मार्केटमध्ये चांगला दर हा येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतो आणि त्यातून शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जी काही पिकं मी तुम्हाला सांगणार आहे, तर यामध्ये काही पिकं मेहनतीच्या आणि खर्चाच्या दृष्टीनं थोडीशी किचकट आहे, म्हणजे रिस्की त्याला म्हणता येईल। आणि काही पिकं मेहनत मंजुरीच्या दृष्टीनं अतिशय सरळ सोपी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मेहनत पण कमी आहे आणि इतर जो काही खर्च आहे तर तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं घ्यावीत, तर याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे चवळीचं पीक। साधारणतः 85 ते 90 दिवसाचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजेच 3 महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे। लागवडीनंतर 35 ते 40 दिवसाला याचा तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे 45 ते 50 दिवस त्या ठिकाणी नियमित या पिकातून तुम्हाला तोडा हा निघत असतो। चवळी हे पीक मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट आहे शेतकरी मित्रांनो, कारण चवळी पिकामध्ये शेंगा तोडण्यासाठी तुम्हाला नेहमी मंजुराची त्या ठिकाणी गरज पडणार आहे, त्यामुळे मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट पीक आहे। शिवाय शेतकरी मित्रांनो, याला ज्या काही फवारण्या वगैरे कराव्या लागतात, तर फवारणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला खर्च येणार आहे, कारण चवळी पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव हा खूप जास्त होत असतो, त्यामुळे तुम्हाला फवारण्या नियमित करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं। परंतु शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही जैविक संसाधनाचा वापर केला, म्हणजे फवारणीसाठी जैविक औषधांचा जर वापर केला आणि जैविक खते जर वापरली, तर एकंदरीत तुम्हाला खर्चसुद्धा कमी लागेल आणि उत्पादन पण चांगलं मिळेल। तर चवळीची लागवड कधी करायची शेतकरी मित्रांनो, साधारणतः 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही चवळी पिकाची लागवड करू शकता। तसं वर्षभर येणारं हे पीक आहे, परंतु हिवाळ्याच्या दिवसामध्ये या पिकातून चांगलं उत्पादन मिळतं। चवळीची लागवड करण्यासाठी शेतकरी मित्रांनो, शक्यतो हलकी मध्यम स्वरूपाची आणि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी। काळीची जमीन, भारी आणि जिच्यातून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही, अशा जमिनीमध्ये चवळी पिकाची लागवड त्या ठिकाणी करू नये। तर चवळी पीक नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, चांगला फायदा या पिकातून तुम्हाला होऊ शकतो। एकंदरीत 20-25 रुपयाचा जर किलो मागं दर मिळाला, तर चांगले पैसे या पिकातून तुम्हाला त्या ठिकाणी हे राहू शकतात। त्यानंतर पुढचं नंबर 2चं महत्त्वाचं पीक शेतकरी मित्रांनो, लाल भडक पैसा कडक अशा स्वरूपाचं ते पीक आहे आणि ते पीक म्हणजेच बीट। बीट लागवडी संदर्भात 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ दिलेला आहे शेतकरी मित्रांनो, आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। साधारणतः 60-70 दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो। मंजुराच्या दृष्टीनं आणि इतर खत व्यवस्थापन आणि जे काही फवारणीचं तुमचं नियोजन आहे, तर त्या दृष्टीनं अतिशय कमी खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो। आणि याच्या उत्पादनाचा जर तुम्ही विचार केला, तर चांगलं जर नियोजन ठेवलं शेतकरी मित्रांनो, तर एकरी 10 ते 12 टन एवढं उत्पादन तुम्ही सहज घेऊ शकता। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही तुम्ही या पिकाची लागवड करू शकता। पूर्ण वर्षभर लागवड केलं जाणारं हे पीक आहे, असं नाही की स्पेसिफिक महिन्यामध्येच या पिकाची लागवड करावी। परंतु शेतकरी मित्रांनो, हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये या पिकातून जे काही उत्पादन आहे, पावसाळ्याच्या सीझनच्या तुलनेमध्ये तर ते उत्पादन चांगलं निघतं, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पिकातून चांगले पैसे मिळवू शकता। त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये बीट लागवडीचा तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी विचार करू शकता। एकरी शेतकरी मित्रांनो 10 ते 12 टन जरी उत्पादन निघालं आणि 20-25 रुपयाचा दर जरी तुम्हाला मिळाला किलो मागे, तरीसुद्धा साधारणतः 60 दिवसामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये या पिकातून तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी राहू शकता शेतकरी मित्रांनो। मेहनतीच्या आणि इतर खर्चाच्या दृष्टीनं खूपच कमी खर्चिक हे पीक आहे, तर बीट लागवड तुम्ही या काळामध्ये करू शकता। त्यानंतर नंबर 3चं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो, तर ते पीक म्हणजेच मेथी। सध्या मेथीला मार्केट नाही आहे शेतकरी मित्रांनो,
म्हणजे 2-2.5 रुपयाचा दर जुडीमागं मिळतोय आणि हा दर शेतकऱ्यांना किंबहुना परवडणारा नाही. म्हणजे कोणत्याच परिस्थितीमध्ये हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही खर्चाच्या दृष्टीने आणि मेहनतीच्या दृष्टीने. परंतु शेतकरी मित्रांनो, ही परिस्थिती आणखी महिनाभर त्या ठिकाणी राहू शकते. त्यानंतर नक्कीच मेथी पिकाची बाजारातली जी काही आवक आहे तर ती कमी होणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही मेथीची लागवड केली तर तुमची मेथी काढणीला येईपर्यंत जवळपास 35-40 दिवस त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच त्या काळापर्यंत मेथीची जी काही बाजारातली आवक आहे तर ती कमी होऊन तुम्हाला नक्कीच मेथी पिकाला सुद्धा दर मिळू शकतो. कमी खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे आणि चांगला दर जर मिळाला तर नक्कीच या पिकातून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात. त्यानंतर नंबर 4चं जे काही महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, तर ते पीक म्हणजेच कोथिंबीर लागवड. मेथीप्रमाणे कोथिंबिरीला सध्या मार्केटमध्ये दर नाही. 2-2.5 रुपयाचा दर कोथिंबिरीला सुद्धा मिळतो शेतकरी मित्रांनो. परंतु कोथिंबिरीचं मार्केटसुद्धा पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बदलू शकतं. म्हणजे आवक कमी त्या ठिकाणी होऊ शकते. सध्या आवक मार्केटमध्ये खूप जास्त आहे, त्यामुळे या 2 पिकांना मार्केटमध्ये रेट मिळत नाही आहे. परंतु पुढच्या 40-45 दिवसामध्ये नक्कीच चित्र त्या ठिकाणी बदलू शकतं आणि कमी खर्चामध्ये येणारी ही जी काही पिकं आहे, तर ही पिकं तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतात. त्यानंतर नंबर 5चं आणि महत्त्वाचं पीक, शेवटचं पीक सांगतो शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच भेंडीची लागवड. भेंडी लागवड तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकता. कारण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जी काही भेंडी शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तिची आवक कमी असते. कारण तुमचा डिसेंबर असेल किंवा जानेवारी असेल, या महिन्यामध्ये भेंडीची लागवड शेतकरी करणं टाळतात. त्यामुळे पुढच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये भेंडीची बाजारामध्ये आवक कमी असते. कारण डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडी खूप असते शेतकरी मित्रांनो आणि थंडीमध्ये भेंडी पिकाची वाढ व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही. फुलधारणा कमी होते, उत्पादन कमी निघतं आणि खर्च जास्त लागतो. त्यामुळे शेतकरी या काळात भेंडीची लागवड करणं टाळतात. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चांगलं नियोजन ठेवलं, जैविक संसाधनाचा चांगला वापर केला, तर भेंडी पिकामध्ये सुद्धा तुम्ही या काळामध्ये सक्सेस होऊ शकता. थोडंसं रिस्की पीक आहे शेतकरी मित्रांनो, परंतु नक्कीच तुम्ही जर चांगलं नियोजन ठेवलं, जैविक संसाधनाचा वापर केला, तर भेंडी पिकातून सुद्धा तुम्हाला 40-45 दिवसानंतर चांगले पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. साधारणतः 90 ते 100 दिवसाचं पीक आहे. 45 ते 50 दिवसानंतर तोडणीला येणारं पीक आहे आणि पुढचे 40-45 दिवस सतत तोडणी या पिकातून त्या ठिकाणी तोडणी तुम्हाला मिळत असते, तोडा त्या ठिकाणी मिळत असतो. भेंडी पीक मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट आहे, कारण नेहमी तुम्हाला भेंडी तोडण्यासाठी मंजुराची गरज त्या ठिकाणी लागणार आहे. तर एकंदरीत जी 5 पिकं तुम्हाला मी सांगितली शेतकरी मित्रांनो, याच्यापैकी 3-4 पिकं तुम्हाला नक्कीच चांगला पैसा येणाऱ्या काळामध्ये तिथं मिळवून देऊ शकता. तर बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.